प्रभूमध्ये आपणा सर्वांस सलाम. आत्तापर्यंत आपण पवित्र आत्म्याची फळे प्रीती, आनंद आणि शांती याबद्दल ऐकलेले आहे. आज आपण पवित्र आत्म्याचे चौथे फळ सहनशीलता याबद्दल ऐकणार आहोत. सहनशीलता म्हणजे काय? बायबलनुसार सहनशीलता म्हणजे संकटे, दुःख, अन्याय सहन करणे, कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करण्याची क्षमता म्हणजेच सहनशीलता. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येते, संकट येतात, दुःख येतं, ते आम्ही सहन करणे म्हणजेच सहनशीलता होय. सहनशीलता ही विश्वास, प्रीती आणि नम्रता या 3 गोष्टींशी जोडलेली आहे. विश्वास, प्रीती आणि नम्रता जर आमच्या अंगी असेल तर निश्चितच सहनशीलता आमच्याकडे असेल. जर आमच्या जीवनामध्ये प्रीती, विश्वास आणि नम्रता जर नसेल तर आमच्याकडे सहनशीलता ही निश्चितच नसेल. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 3रं आणि 4थं वचन आपण ऐकूयात. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 3रं आणि 4थं वचन. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान आम्ही बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. या वचनानुसार संकटे आम्हाला सहनशील बनवतात. सहनशीलता आमच्यामध्ये चांगली गुणवत्ता निर्माण करते. येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या जीवनातून सहनशीलतेचे सर्वोत्तम उदाहरण दिलेले आहे. येशूला लोकांकडून झालेला त्रास आणि अन्याय त्याने शांतपणे सहन केलेला आहे. आणि म्हणून आम्ही सहनशीलतेची व्याख्या अशी करू शकतो की सहनशीलता म्हणजे फक्त सहन करणे नाही, तर विश्वास ठेवून शांत मनाने आणि देवावर अवलंबून राहून कठीण प्रसंगांना तोंड देणे. ज्यावेळेस आम्ही कोणती पण गोष्ट सहन करतो त्यावेळेस फक्त ती गोष्ट सहन करणे म्हणजे सहनशीलता नाही, तर आमच्या ठायी विश्वास पाहिजे आणि शांत मनाने आम्ही ज्यावेळेस देवावर अवलंबून असतो आणि मग नानाविध कठीण प्रसंगांना आम्ही तोंड देतो म्हणजे सहनशीलता आमच्या ठायी आहे. पवित्र शास्त्रामध्ये सहनशीलतेचा अर्थ अतिशय खोल आणि प्रेरणादायी असा आहे. सहनशीलता म्हणजे आपल्या जीवनातील कठीण प्रसंगामध्ये, संघर्षामध्ये आम्ही शांतपणे आणि विश्वासाने राहणे म्हणजेच सहनशीलता होय. उपदेशक याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन आम्हाला सांगतं की सर्वाचा काही उचित म्हणून काळ असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. आणि या वचनानुसार आम्हाला समजते की देवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते. कधी कधी काही गोष्टी आपल्या अपेक्षानुसार घडत नाहीत, पण सहनशीलतेद्वारे आपण देवाच्या नियोजनावर विश्वास ठेवायला शिकतो. आणि म्हणून आम्हाला सहनशीलता जी आहे ती देवाच्या नियोजनावर विश्वास ठेवायला शिकवते. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय यामध्ये आपण वाचतो 3रं वचन. कारण तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. जेव्हा आमच्या जीवनामध्ये क्लेश असतात तेव्हा क्लेशामधून सहनशीलता वाढते
किंवा सहनशीलता विकसित होते. बायबल आम्हाला शिकवते की त्रासामधून, क्लेशामधून आमची सहनशीलता ही वाढते. जर आमच्या जीवनामध्ये क्लेश नाहीत तर आम्हाला सहनशीलतेचा अनुभव येत नाही. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक नानाविध प्रकारचे संकट येतात, क्लेश येतात, त्रास होतो, अशा गोष्टींमुळे आम्हाला सहनशीलता आमच्या जीवनामध्ये येते. आणि या सहनशीलतेमुळे आमच्या जीवनात आशा निर्माण होते. सहनशीलता हे एक असे पवित्र आत्म्याचे फळ आहे की जे कठीण परिस्थितीमध्ये विकसित होते आणि त्यामुळे आपण खंबीर होतो आणि त्या संकटामध्ये आम्ही स्थिर होतो. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 2रं वचन आपण वाचूयात. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. प्रेमाने ज्या वेळेस आम्ही एकमेकांना सहन करतो त्यावेळेस सहनशीलतेचा अर्थ फक्त त्रास सहन करणे नाही, तर आम्हाला एकमेकांना नम्रतेने, सौम्यतेने आणि सहनशीलतेने आम्ही एकमेकांशी वागून घेतलं पाहिजे आणि एकमेकांसोबत आम्ही एकमेकांचं जे काही असेल ते आम्ही प्रेमाने सहन केलं पाहिजे. तेव्हा आमच्या जीवनामध्ये सहनशीलता येते. ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये धीर धरून राहतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये सहनशीलता येते. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 12वं वचन आम्हाला सांगत आहे की आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो आणि आम्ही विश्वास धरतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये सहनशीलता येते. म्हणून या सहनशीलतेसाठी आम्हाला प्रार्थनेत राहणं आवश्यक आहे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणं देखील आम्हाला आवश्यक आहे. सहनशीलता, पेशन्स हा एक महत्त्वपूर्ण गुण आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये अशी काही उदाहरणे आहेत की त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवून सहनशीलता दाखवली आहे. सर्वात प्रथम आपण उदाहरण पाहूयात, ते म्हणजे इयोबाचं. जर इयोबाचं पुस्तक आपण जर पाहिलं आणि त्यामध्ये पहिल्याच अध्यायात आपण वाचतो की इयोब हा अतिशय सात्विक आणि सरळ मनुष्य होता आणि तो त्याच्या जीवनामध्ये देवाला भेऊन वागत होता. पापापासून तो दूर असायचा आणि असा हा इयोब, याला 7 पुत्र आणि 3 कन्या होत्या. आणि जर त्याच्याजवळची आपण संपत्ती पाहिली तर त्याच्याजवळ 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या आणि 500 गाढवी एवढं त्याचं धन होतं. आणि एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा आला की सैतान परमेश्वरासमोर उभा राहिला. इयोब 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आपण वाचतो, परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भेऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. आणि मग सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब काय देवाचं भय फुकट धरतो काय? त्याचं घर, त्याचं सर्वस्व या भोवती परमेश्वराने कुंपण घातले आहे आणि त्याच्या हाताला यश दिले आहे आणि म्हणून इयोबाची जी मालमत्ता आहे, जे धन आहे ते वृद्धी पावत आहे. आणि मग सैतान परमेश्वराला म्हणत आहे, तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून पहा, मग तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील. आणि मग
परमेश्वराने इयोबाचे सर्वस्व सैतानाच्या हातामध्ये दिले, परंतु सैतानाला सांगितले त्याला हात लावू नकोस. इथे सैतान परमेश्वराला सांगत आहे की एवढं काही तू त्याला दिलेलं आहे, त्याच्या भोवती तुझं कुंपण आहे, तू त्याच्या हाताला यश दिलेलं आहे, तू फक्त त्याला स्पर्श कर, त्याच्यापासून हे सर्व काढून घे आणि मग बघ की तो तुझा तोंडावर अव्हेर करेल, तो परमेश्वराला ताबडतोब नावं ठेवील, असं सैतान हे परमेश्वराला म्हणत आहे. आणि मग परमेश्वराच्या अनुमतीने सैतानाने इयोबाला हात लावला नाही, परंतु क्षणात निमिषात त्याचं सर्वस्व गेलं. त्याचे सर्व बैल, गाढवी, मेंढरे, त्याचे उंट, गडी सर्व काही मरण पावले. आणि ज्या ठिकाणी त्याचे पुत्र आणि कन्या ज्या घरामध्ये भोजन करत होते ते घर कोसळल्यामुळे ते देखील मरण पावले. इयोबाचं सर्वस्व गेलं हे ऐकून त्याने झगा फाडला, त्याने डोके मुंडले आणि जमिनीवर पालथे पडून देवाला त्याने दंडवत घातले. आणि मग इयोब 21व्या वचनामध्ये म्हणत आहे, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसा जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. या ठिकाणी इयोबावर एवढी संकट आली, परंतु त्याने कुठेच परमेश्वराला दोष लावला नाही, तर तो उलट म्हणत आहे परमेश्वरानेच दिले आणि परमेश्वरानेच नेले, धन्य त्या परमेश्वराचे नाव. आणि म्हणून हा इयोबाचा जो विश्वास आहे, इयोबाने देवावरचा विश्वास त्या ठिकाणी सोडला नाही आणि तो सर्व गोष्टीमध्ये सहनशील राहिला. आणि म्हणून परमेश्वराने त्याला शेवटी पूर्वीपेक्षा दुप्पट आशीर्वाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. इयोब याचा 42वा अध्याय आणि 12वं वचन, परमेश्वराने इयोबाचे उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1,000 जोड्या, 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. जे त्याचा अगोदर होतं त्याच्या डबल दुप्पट त्याची मालमत्ता त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याने परमेश्वरावर विश्वास त्याने कमी केला नाही आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्या, जे संकट त्याच्या जीवनामध्ये आले ते त्याने सहन केले. या सहनशीलतेमुळे त्याचा देवावरचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्याला आहे त्यापेक्षाही अधिक दुपटीने परमेश्वराने सर्व मालमत्ता त्याला दिलेली आपल्याला दिसते. दुसरे उदाहरण आपण पाहत आहोत, अब्राहम आणि सारा. जर आपण उत्पत्तीचा 12वा अध्याय पाहिला तर अब्राहमाने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने त्या ठिकाणी त्याने प्रार्थना केली. ज्या वेळेस अब्राहमाने परमेश्वराची वेदी बांधली आणि तिथे परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने अब्राहमाला दर्शन दिले आणि दर्शन देऊन तो अब्राहमाला म्हणाला की हा जो देश आहे हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परंतु त्यावेळेस अब्राहम आणि सारा यांना पुत्र संतती नव्हती, परंतु परमेश्वराने हे अभिवचन दिलं की हा देश मी तुझ्या संतानाला देणार. ज्या वेळेस अब्राहमाला हे अभिवचन दिलं होतं त्यानंतर अब्राहम आणि सारेला पुत्र झाला, इसहाक झाला आणि त्याने जी वेदी बांधली आणि त्यानंतर त्याला जो पुत्र झाला, या मधला काळ जो होता तो 25 वर्षाचा काळ होता. संतान मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये अब्राहम आणि सारेनी 25 वर्ष वाट पाहिली. हा छोटा कालावधी नाहीये प्रियांनो, 25 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आहे. आणि या 25 वर्षानंतर
त्यांना पुत्र संतती झाली. त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि शेवटी त्यांना इसहाक हा पुत्र झालेला आहे. देवाच्या वचनाची त्या ठिकाणी पूर्तता झालेली आहे. अब्राम आणि सारा यांनी किती सहन केलं असेल 25 वर्षामध्ये, परंतु त्यांनी देवावरचा विश्वास त्या ठिकाणी कमी केला नाही. त्यांनी सर्व गोष्टी सहन केल्या आणि देवावरचा विश्वास त्यांचा तसाच राहिला आणि 25 वर्षानंतर परमेश्वराने जे अभिवचन दिलं होतं, जे वचन दिलं होतं, त्याची पूर्तता झालेली आपल्याला दिसून येते. पुढचं उदाहरण आपण पाहत आहोत योसेफाचं. योसेफ देखील सहनशीलतेचं एक उदाहरण आहे. आपण जर त्याची गोष्ट जुन्या करारामध्ये वाचली तर आपल्याला दिसतं की त्याच्या भावांनीच त्याला गुलाम म्हणून विकलं आणि योसेफ हा अनेक वर्ष तुरुंगामध्ये होता. परंतु जरी त्याच्या भावांनी त्याला विकलं आणि त्याला तुरुंगामध्ये कितीतरी वर्ष काढावी लागली, परंतु योसेफाने विश्वासाने या सर्व गोष्टी सहन केल्या. योसेफ हा त्यामध्ये सहनशील राहिला आणि शेवटी त्याचं भविष्य उज्ज्वल झालेलं आपल्याला दिसतं. तो इजिप्तमध्ये उच्च स्थानावर पोहोचला आणि त्याच्या कुटुंबालाच वाचवण्यासाठी तो सक्षम झालेला आहे. त्याच्या भावांना खोटा पश्चाताप झाला. ज्यावेळेस योसेफाचे वडील वारले त्यावेळेस त्या भावांनी खोटा पश्चाताप केला, परंतु योसेफाने त्याच्या भावांना क्षमा केली आणि त्याचं कुटुंब त्याने तेथून पुढे त्याच्या कुटुंबाचं त्याने पालन पोषण केलेलं आहे आणि त्याचं कुटुंब त्याने सक्षम केलेलं आहे. प्रियांनो, पुढे आपण पाहतो मोशेचं उदाहरण. इस्रायली लोकांना 40 वर्ष त्या वाळवंटामध्ये त्यांच्यासोबत मोशेने प्रवास केलेला आहे आणि देवाने त्यांना वचन दिलेले होते आणि त्या वचनावर देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून सहनशीलतेने मोशेने नेतृत्व केलेले आपल्याला दिसून येतं. या सर्व परिस्थितीमध्ये मोशेला किती त्रास झालेला असेल, त्याने किती क्लेश सहन केलेला असेल हे आपण पाहू शकतो. इस्रायली लोक मोशेला सतत कुरकुर करत होते आणि मग ते पुढे म्हटलेले आहेत की मिस्रात काही कबरा नव्हत्या काय? तू आम्हाला इथे रानात मारायला आणलं आहे? त्यापेक्षा आम्ही मिस्री लोकांच्याच गुलामगिरीमध्ये राहिलो असतो आणि आम्हाला ते परवडले असते. परंतु मोशे त्यांना म्हणाला, भिऊ नका, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. इतकी सहनशीलता मोशेकडे होती. मोशेला इस्रायली लोक एवढं काही बोलत होते, त्यांच्यासोबत कुरकुर करत होते आणि मिस्री लोक ते म्हणत होते की आम्ही मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहिलो असतो, आम्ही तिथंच आम्हाला परवडलं असतं, तू इथं आम्हाला रानामध्ये मरायला आणलेलं आहे काय? एवढे बोलणे ऐकूनही मोशे त्या लोकांना म्हणत आहे की तुम्ही भिऊ नका, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. किती पेशन्स, किती सहनशीलता मोशेमध्ये आपल्याला दिसून येते. आणि मग परमेश्वर पुढं मोशेला म्हणालेला आहे की तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवरून चालतील. आणि खरोखर त्या ठिकाणी मोशेने आपली काठी उचलली आणि समुद्रावर उगारली, तेव्हा तो समुद्र दुभागला गेला आणि संपूर्ण इस्रायली लोक त्या कोरड्या भूमीतून ते समुद्राचं पाणी भिंतीसारखं उभं राहिलं आणि मधून कोरड्या भूमीवरून तो तांबडा समुद्र इस्रायली लोकांनी पार केलेला आहे. अशा प्रकारे केवळ देवाच्या मार्गदर्शनावर मोशेने विश्वास ठेवला आणि इस्रायली लोकांचं नेतृत्व केलेलं आहे आणि मोशेमध्ये खूप मोठी सहनशीलता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. येशू ख्रिस्त
हा तर सहनशीलतेचे परिपूर्ण उदाहरण आहे. येशूने 3.5 वर्ष या भूतलावर सेवा कार्य केलं आणि प्रत्येक वेळी येशूने संकटे, छळ आणि अत्याचार सहन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने शांतपणे आणि प्रेमाने आपलं सेवा कार्य पूर्ण केलेलं आहे. येशूला जे वधस्तंभावरचं मरण सहन करायचं होतं, त्यामध्ये मृत्यू समोर होता, तरीही त्याने सहनशीलता दाखवली आहे. यशाया 53 आणि 7 वचन, यशाया 53 आणि 7 वचन, त्याचे हाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही, तो गप्प राहिला. प्रभू येशूला ज्यावेळेस वधस्तंभाचं मरण सहन करावं लागलं, तेव्हा त्याचे हाल केले तरी त्याने ते सोसले. केवढी ही सहनशीलता, केवढा हा सोशिकपणा प्रभूच्या ठाई होता. त्याने आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही, तर तो गप्प राहिला. आज येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय काय सहन केलेलं आहे. 39 फटक्यांचा मार त्याने खाल्ला, अवजड असा वधस्तंभ त्याने वाहिला, त्याचा झगा काढून चिठ्ठ्या टाकून ती वस्त्रे त्यांनी वाटून घेतली. येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकले गेले, त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घातला गेला, त्याच्यावर ते थुंकले, त्याची थट्टा केली, त्याची निंदा केली, त्याच्या डोक्याच्या वर दोषारोपाचा लेख लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं, हा यहुद्यांचा राजा येशू आहे. त्याच्या तोंडामध्ये चपराका मारल्या गेला, त्याला तहान लागली तेव्हा त्याला आंब पिण्यास दिली आणि त्याची अशी थट्टा केली की तू जर देवाचा पुत्र असशील तर स्वतःचा बचाव कर आणि या वधस्तंभावरून खाली उतर. शेवटी त्याच्या कुशीमध्ये भाला सुद्धा भोसकला गेला आणि त्यातून रक्त आणि पाणी बाहेर आलं. येशूच्या शरीरामध्ये एकही थेंब रक्त राहिले नाही, एवढं त्याने सहन केलं. ही सहनशीलता म्हणजे परिपूर्ण येशू ख्रिस्ताचं हे उदाहरण आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या ठाई परिपूर्ण सहनशीलता होती. आणि शेवटी आपण संत पौल याचं उदाहरण पाहूयात की संत पौल हा देखील खूप छळांना सामोरा गेलेला आहे, परंतु त्याने आपले प्रचार कार्य सोडलं नाही. आणि रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 3 आणि 4 वचनामध्ये संत पौल लिहित आहे, आम्ही क्लेशामध्येही आनंदी असतो, कारण आम्हाला माहीत आहे की क्लेश सहनशीलता निर्माण करतो. स्वतः पौल लिहित आहे की क्लेशामध्ये आनंदी असतो आम्ही. जर आम्हाला क्लेश झाले तर आम्ही आनंदी राहू काय प्रियांनो? आणि पुढे तो लिहित आहे की आम्हाला माहीत आहे क्लेश सहनशीलता निर्माण करते. ज्या वेळेस आम्हाला क्लेश होतात, ज्या वेळेस आम्हाला त्रास होतो, ते आमच्यामध्ये सहनशीलता निर्माण करतात, असं पौल स्वतः लिहित आहे. आणि पौलाने किती संकट सहन केलीत ही आपणा सर्वांस ठाऊक आहेत. आतापर्यंत आपण ही जी उदाहरणे पाहिली ती आपल्याला शिकवत आहेत की सहनशीलता हा एक विश्वासाचा गुण आहे. आणि जर पवित्र आत्म्याचे फळ सहनशीलता हे जर आमच्या ठाई असेल तर निश्चितच आम्हीही दुःख, क्लेश, संकटे, अन्याय आम्ही शांत मनाने आणि धैर्याने सहन करू आणि आम्ही देवावर अवलंबून राहू. परमेश्वर करो आमच्याही जीवनात पवित्र आत्म्याचं हे 4थं फळ सहनशीलता
आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू. परमेश्वराकडे प्रार्थना करू की प्रभू आम्हाला देखील तुझी सहनशीलता तू दे. परमेश्वर करो त्याची सहनशीलता तो आपणा सर्वांस देवो. परमेश्वराच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.